तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला प्राइस मिळाला। नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। सकाळी कॉलेजला जात असताना आपल्याला 2 चॉकलेट सापडले। ते खाली पडलेले चॉकलेट आपण उचलून घेतले। तर हे चॉकलेट आहे ना आपण क्लासरूम मध्ये देऊ कोणाला तरी आपल्या मित्रांना। सो गाइस, प्लान के मुताबिक आपने को पहला बकरा मिला अपना ओम्या भाई। चॉकलेट दिल्यावरती पोरग एवढं खुश झालं ना, बघा त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा। ते डायरेक्ट पोरग आशीर्वाद देत होतं मला माहिती का। पण आता त्याला कोण सांगणार की ती चॉकलेट कुठलं आहे आणि काय ते। आपल्या पीसीची कोणतरी डाटा केबल काढून घेतली होती, त्याच्यामुळे टेबल खाली घुसून थोडंसं ते कनेक्ट करून घेतलं। सध्या तुमच्या भावाची फेवरेट कार आहे ही। कारचं नाव तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। मग रिसेस मध्ये आपण गेलो तो जेवायला ग्राउंड वरती। मग तिकडे भेटला आपल्याला दुसरा बलिका बकरा, मतलब आपला प्रत्या भाई। त्याच्यात ओम्याला दोघेही चॉकलेट खायची होती। त्यात प्रतीक भाईला आधीच डाऊट आलेला होता आपल्यावरती। पोरांना माहितीये मी चॉकलेट देतोय म्हणजे 100% काहीतरी घोळ असेल, कारण की मी कधी कोणाला काही देत नाही। आपले पोरं एवढे हुशार आहे ना, स्वतःना चॉकलेट खातात, दुसऱ्यांना चॉकलेट देत होते, ते दुसऱ्यांना खाऊ घातलं त्यांनी। लेक्चरला गेलो तरी पोरं बघा कशी पाठीमागे झोपा काढताय। आपण गेलो आपलं प्राइस घ्यायला, कारण की इंजिनियर्स डेचा फंक्शन ठेवला होता कॉलेजवाल्यांनी। जसं की मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आविष्कार प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या भावाने पार्टिसिपेट केलं होतं आणि तिकडे पण तुमच्या भावाचा नंबर आलेला आहे। डे 57 चा ब्लॉग तुम्ही अजून बघितला नसेल तर पेज वरती जाऊन नक्की बघून या आणि फॉलो करायला विसरू नका। तेवढं आवरून आपण आपल्या रूम वरती परत आलो। तर स्टँड अप कॉमेडियन इंदर सहानी पापावाला शो बाय इंदर सहानी येतोय आपल्या नाशिक मध्ये। तर येत्या 27 सप्टेंबरला सायंकाळी ठीक 7 वाजता मी पण येतोय, तुम्ही पण या। ठिकाण आहे पंडित पालुसकर ऑडिटोरियम नाशिक। तर दिलेल्या नंबर वरती आपण ऑफलाईन तिकीट बुक करू शकता आणि बुक माय शो वरती पण आपले तिकीट्स अवेलेबल आहेत। तर लवकरात लवकर आपले तिकीट बुक करा, मी पण येतोय आणि तुम्ही पण या। सायंकाळी गेलो तो आपण आपल्या भोलेंना भेटायला, म्हणजे आपल्या कपालेश्वर महादेवांच्या मंदिरामध्ये। गर्दी कमी असल्यामुळे दर्शन एकदम प्रॉपर झाले। भोलेंचं दर्शन घेऊन मन एवढं प्रसन्न होतं ना की विचारायचंच नाही। आमचं नशीब एवढं भारी होतं ना की म्हणजे बाहेर आल्या आम्हाला डायरेक्ट पालखीचे दर्शनही झाले। म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना, मध्ये जाऊन आपण आपल्या महादेवांचं दर्शन पण घेऊन आलो आणि बाहेर आल्यावरती आपल्या कपालेश्वरांनी साक्षात आपल्याला पालखीतून दर्शन दिले। परत एकदा महादेवांना आपण आपलं मन भरून बघितलं। आपल्या कपालेश्वरांचा प्रसाद घेऊन आपण तिकडनं निघालो। तुम्ही नाशिकला आलात तर कपालेश्वर महादेवांच्या दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या। मग थोडासा नाश्ता वगैरे करायचा होता आपल्याला। आपण पंचवटी कारंजाला जाऊन आपल्या ओम्या भाई सोबत आपण मस्त पाणीपुरी खाल्ली। आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि लवकरात लवकर जाऊन पापावाला शोचं तिकीट बुक करा।